नमस्कार. चला आज एका अशा युगाबद्दल बोलूया ज्याने खरं तर जगाचा नकाशाच पूर्णपणे बदलून टाकला. हो, आपण बोलतोय त्या भौगोलिक शोधांच्या युगाबद्दल. कधी विचार केलाय की फक्त एका घटनेमुळे जगाचा नकाशा पूर्णपणे कसा बदलू शकतो? म्हणजे एक अशी साखळी सुरू झाली की ज्यामुळे नवीन खंड शोधली गेली आणि आपलं जग जसं आज दिसतं तसं दिसायला लागलं. 15व्या शतकात ही जी काय प्रक्रिया सुरू झाली ती नेमकी होती तरी काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर पहिला प्रश्न हा येतो की या शोधांची गरजच का पडली? म्हणजे त्या काळात युरोपातल्या लोकांचं जगाबद्दलचं ज्ञान तसं खूपच मर्यादित होतं. पण मग असं काहीतरी घडलं, एक मोठं संकट आलं, ज्यांना त्यांना नवीन मार्ग शोधायला भाग पडलं. आणि ती निर्णायक घटना होती 1453 सालची. झालं असं की ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतलं. आता यामुळे काय झालं तर युरोप आणि पूर्वेकडच्या देशांमधला जो जमिनीवरचा व्यापार मार्ग होता तो एकदम बंद पडला. विशेषतः भारतातून येणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांचा रस्ताच कापला गेला. आणि मग युरोपीय लोकांना भारतात पोचण्यासाठी एका नवीन समुद्रावरच्या मार्गाची तातडीनं गरज भासू लागली. तर हे जे मोठं स्थित्यंतर घडत होतं त्याच्यामागे फक्त एकच कारण नव्हतं. अनेक गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. एकीकडे पूर्वेकडच्या देशांमधल्या संपत्तीचं प्रचंड आकर्षण होतंच, पण त्याला जोड मिळाली होती नवीन तंत्रज्ञानाची. त्याचवेळी स्पेन आणि पोर्तुगाल सारख्या देशांमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची जबरदस्त स्पर्धा सुरू होती. आणि हो, आपला धर्म दूरवर पसरवायचा ही इच्छाही होतीच. या सगळ्या गोष्टींनी मिळून खलाशांना त्या अथांग समुद्रात उतरायला जणू काही भागच पाडलं. आणि या सगळ्या प्रवासात तंत्रज्ञानाची भूमिका तर खूपच महत्वाची होती, इंटरेस्टिंग होती. होकायंत्र आणि ॲस्ट्रोलेब्स सारखी जी उपकरणं होती ना, त्यांच्यामुळे खलाशी आता किनाऱ्यापासून खूप दूर त्या अनोळखी समुद्रात जायची हिंमत करू लागले. विचार करा, अचूक नकाशे आणि ही नवी उपकरणं यांनी त्यांना एक वेगळाच आत्मविश्वास दिला होता. ठीक आहे, मग आता बोलूया त्या धाडसी खलाशांबद्दल आणि त्यांच्या अविश्वसनीय मोहिमांबद्दल. या युगाचे खरे हिरो तर तेच होते आणि त्यांना पाठिंबा देणारे देश. पोर्तुगाल आणि स्पेन हे देश या सगळ्यामध्ये आघाडीवर होते. किंबहुना पोर्तुगालचा राजा हेनरी याने तर अनेक खलाशांना नवीन समुद्री मार्ग शोधण्यासाठी प्रचंड प्रोत्साहन दिलं. आणि मग काय, जणू काही शोधांची एक लाटच आली. फक्त काही दशकांमध्ये काय काय घडलं याचा विचार करा. 1488 मध्ये बार्थोलोमिओ डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. त्यानंतर फक्त 4 वर्षांनी 1492 मध्ये कोलंबसने अटलांटिक महासागर ओलांडला. आणि त्याच्या 6 वर्षांनंतर 1498 मध्ये वास्को द गामाने भारतापर्यंतचा सागरी मार्ग शोधून काढला. म्हणजे एकापाठोपाठ एक मोहिमा यशस्वी होत होत्या आणि जगाबद्दलच्या ज्या काही जुन्या कल्पना होत्या त्या अक्षरशः मोडीत निघत होत्या. यातली वास्को द गामाची मोहीम ही तर एक ऐतिहासिक उपलब्धी होती, एक खराखुरा गेम चेंजर. कारण या मोहिमेमुळे युरोप आणि भारत यांच्यात थेट व्यापाराचे दरवाजे उघडले गेले आणि पूर्वेकडच्या व्यापारावर जी काही जुनी मक्तेदारी होती ती कायमची मोडून काढली गेली. आणि हो, इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. आपण ज्याला अमेरिका म्हणतो ते नाव आलं कुठून? तर ते आलंय अमेरिगो वेस्पुसी या एका इटालियन संशोधकाच्या नावावरून. कारण त्यानेच हे जगाला सांगितलं की कोलंबसने जो प्रदेश शोधलाय तो भारत किंवा आशियाचा भाग नाहीये, तर ते एक पूर्णपणे नवीन जग आहे, एक नवीन खंड आहे. आणि मग येते फर्डिनांड मॅगेलानची मोहीम, या युगातली कदाचित सर्वात धाडसी मोहीम. त्याचा उद्देश होता संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालण्याचा. विचार करा, हा प्रवास इतका धोकादायक होता की मॅगेलान स्वतः त्यात मारला गेला. पण तरीही त्याच्या ताफ्यातल्या एका जहाजाने तो प्रवास पूर्ण केला आणि पहिल्यांदाच हे सिद्ध झालं की पृथ्वी गोल आहे. ठीक आहे, शोध लागले, नवीन मार्ग सापडले, पण या सगळ्याचा जगावर नेमका काय परिणाम झाला? आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण हे परिणाम खूप दूरगामी होते आणि खूप गुंतागुंतीचे सुद्धा. हा बदल किती मोठा होता हे या तुलनेतून एकदम स्पष्ट दिसतंय. बघा, जे जग पूर्वी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलेलं होतं ते आता एकमेकांशी जोडलं गेलं होतं. छोट्या छोट्या प्रादेशिक व्यापाराची जागा आता जागतिक व्यापाराने घेतली होती आणि युरोपियन साम्राज्यांचा उदय होऊ लागला होता. खरं तर आपण आज ज्याला ग्लोबल कॅपिटलिझम किंवा जागतिक भांडवलशाही म्हणतो त्याचा पाया ह्याच काळात घातला गेला. पण ह्या नाण्याला एक दुसरी खूप गडद बाजूही होती.
या शोधांमुळे झालं काय की युरोपीय देशांमध्ये नवीन प्रदेशांवर कब्जा करण्यासाठी एक जीवघेणी स्पर्धाच सुरू झाली. त्यांनी आपल्या वसाहतींमधला कच्चा माल वापरून स्वतःच्या तिजोऱ्या तर भरल्या, पण यातूनच वसाहतवाद आणि साम्राज्यवादाला खतपाणी मिळालं. स्थानिक लोकांचं मोठ्या प्रमाणावर शोषण झालं आणि इतिहासातला एक काळा अध्याय म्हणजेच आफ्रिकन गुलामांच्या व्यापाराची सुरुवात झाली. तर मग या सगळ्या शोधांचा वारसा काय? आपण यातून काय घ्यायचं? खरं तर हा वारसा दुहेरी आहे. तो एकाच वेळी प्रगतीचा आहे आणि त्याच वेळी विनाशाचा सुद्धा. म्हणूनच तो इतका कॉम्प्लेक्स आहे आणि त्याचा प्रभाव आजही आपल्या आजच्या जगावर स्पष्टपणे दिसून येतो. हे वाक्य या युगाच्या त्या गडद बाजूला अधोरेखित करतं. जरी या शोधांनी जगाला भौतिकदृष्ट्या जवळ आणलं असलं तरी त्यामुळे स्थानिक आणि बाहेरून आलेले लोक यांच्यात संघर्ष आणि शत्रुत्व निर्माण झालं आणि हे शत्रुत्व पुढे अनेक वर्ष टिकलं. आणि म्हणूनच शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. या सगळ्या शोधांनी अखेरीस जगाला जोडलं की विभागलं? म्हणजे जगाला एकत्र आणलं की त्यांच्यात नव्या भिंती उभ्या केल्या? या प्रश्नाचं उत्तर अजिबात सोपं नाहीये. आणि हाच प्रश्न आपल्याला या युगाच्या त्या दुहेरी वारशावर विचार करायला भाग पाडतो.